खरेदीच्या वेळेला काठपदराच्या साड्या, रेशमीच्या साड्या आपण नेहमीच पाहतो. पण त्या साड्या कशा बनतात हे पाहण्याची संधी मला मिळाली. तर फ्रेंड्स, मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. मी आलेली आहे बेळगावला आणि बेळगावमध्ये इथे आमच्या जावयांचा कारखाना आहे, ज्याच्यामध्ये सिल्कच्या साड्या बनतात. एवढ्या सुंदर आणि छान डिझायनर अशा सिल्कच्या साड्या बनत आहेत आणि एवढी बारीक डिझाईन कशाप्रकारे बनते ना, हे पाहण्याची एक उत्सुकता वेगळी होती. आम्ही सगळं पाहिलं की कशाप्रकारे थ्रेड्स त्यांनी लावलेले आहेत, कशी डिझाईन मेंटेन केली जाते, कशी बनवली जाते. तर या सगळ्या गोष्टी पाहताना मला खूप छान वाटलं आणि एवढं छान पाहिल्यानंतर मग असं वाटलं की चला आता इथपर्यंत आलेलो आहोत, तर इथून काहीतरी शॉपिंग व्हायलाच हवी. म्हणून मग आम्ही इथे पाहिलं. आता इथे रॉ साड्या आहेत, म्हणजे यांना अजून ना पॉलिशिंग वगैरे सगळं फिनिशिंग बाकी आहे, त्याचं पॅकिंग बाकी आहे. तर ते आहे वरच्या साईडला ठेवलेल्या साड्यासुद्धा अजून फिनिशिंगच्या आहेत. तर इथे फिनिशिंग झालेल्या ज्या साड्या होत्या ना, त्या आमच्या जावयांनी आम्हाला दाखवल्या आणि खूप सुंदर सुंदर आणि छान होत्या. तर त्यातील काही साड्या घेतलेल्या आहेत. तर आता त्या कोणत्या आहेत, काय आहे ते तुम्हाला नंतर कळेल. मी मुंबईला गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन, म्हणजे नवीन ब्लॉग बनवेन त्यासाठी. सो इथे पाहू शकता, मस्तच ना, किती छान छान डिझाईन आणि ह्याच्या बॉर्डर्स आहेत ना, एवढ्या मोठ्या आणि मस्त होत्या. ॲक्च्युली कळत नव्हतं की नक्की याच्यातली कोणती साडी आपण घ्यावी, कारण जी साडी आपण बघत होतो ती प्रत्येक साडी ना तेवढीच छान वाटत होती. पण फायनली थोड्या घेतल्या आणि तिथून मग आम्ही निघालो आणि इथली ही सुंदरशी अशी गावाची घरं ना पाहून अगदी छान वाटतं. असं वाटतं एखाद 2 दिवस अशा घरांमध्ये ना राहायला खरंच मिळायला हवं, कारण मुंबईच्या वातावरणामध्ये ना अशी घरं पाहायला मिळत नाहीत. आणि तिथून येता येता थोडीफार झाडातली ना फळं तोडून घेतली आणि इथे आलो आम्ही. आणि उशीर झालेला म्हणून आल्या आल्या जेवूनच घेतलं. आणि इथे पहा, अथर्व आणि अवनी दोघेही आहेत. आणि हो, हे माझे दोन्ही नात आणि नातू आहेत. तर चला आता इथून आम्ही आता निघत आहोत, कारण मुंबईला जाण्याची आमची ट्रेन आहे. सो भेटूया पुन्हा येणाऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.